सुरुवात करूयात एका सविस्तर बातमीनं। देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हवाई दलाच्या अभिनंदनासाठी भुज एअरबेसवरती पोहोचले होते आणि इथूनच त्यांनी पाकला सज्जड दम देखील दिला। ऑपरेशन सिंदूर संपलं नसल्याचं म्हणत खरा पिक्चर बाकी असल्याचं त्यांनी विधान केलं, तर खोडसाळ पाकला त्यांची जागा दाखवून देत नव्या भारताचे इरादे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या पुढच्या टप्प्याकडे आता जगाचं लक्ष लागलंय। जमीन पर जाकर आपने मिसाइलें गिराई है, उसकी गूंज केवल भारत की सीमाओं तक ही सीमित नहीं रही है, बल्कि सारी दुनिया ने सुना है मेरे दोस्तों, सारी दुनिया ने सुना। और वास्तव में वह गूंज सिर्फ मिसाइल्स की ही नहीं थी, वह गूंज थी आपके शौर्य की और भारत के सेना के जवानों के पराक्रम। या भेटीदरम्यानच्या संरक्षण मंत्र्यांच्या एका वक्तव्यानं पाकिस्तानला नक्कीच धडकी भरली असावी, कारण ऑपरेशन सिंदूरनं कंबरडं मोडलेल्या पाकिस्तानला राजनाथ सिंग यांनी करेक्ट मेसेज दिलाय। आम्ही फक्त ट्रेलर दाखवला, खरा पिक्चर अजून रिलीज झाला नाही असं म्हणत त्यांनी भारताच्या कडक धोरणांची झलक दाखवली। ऑपरेशन सिंदूर अभी खत्म नहीं हुआ है, जो कुछ भी हुआ है वह सिर्फ एक ट्रेलर मात्र था। अब जब समय आएगा, जब भी सही समय आएगा, तो हम पूरी पिक्चर भी दुनिया को दिखाएंगे। आता अनेकांना प्रश्न पडेल की ऑपरेशन सिंदूर तर यशस्वी झालं, पण मग पाकसाठी आणखी कोणत्या पिक्चरची भारताकडनं तयारी सुरू आहे? तर याच्या उत्तरासाठी आपल्याला जरा फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल। 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं राजनैतिक पातळीवरती पाकिस्तानला पहिला दणका दिला। सिंधू जलकरार स्थगित करत वॉटर स्ट्राईक केला। त्यानंतर आर्थिक स्ट्राईकनं पाकमधली सगळी आयात बंद केली। पाकिस्तानची यूट्यूब चॅनल्स आणि इंस्टाग्राम अकाउंट बॅन करत डिजिटल स्ट्राईक केला। ऑपरेशन सिंदूरमधनं एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। त्यानंतर पाकच्या आगळीकीला उत्तर देत पाकचे 11 एअरबेस आणि रडार यंत्रणा निकामी केल्या। सिंदूरनंतर दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन केलर राबवायला सुरुवात केली। तर आता दहशतवादी पाकिस्तानचा बुरखा जगासमोर फाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायात भारत सर्वपक्षीयांचं एक शिष्टमंडळ पाठवण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे पाकिस्तान सध्या प्रोबेशनवरती असून जराही गडबड केली तर पाकला त्याची किंमत मोजावी लागेल असा इशाराच राजनाथ सिंग यांनी दिलाय। जिस प्रकार भगवान राम ने अपनी भुजाओं को उठाकर धरती को राक्षस विहीन करने का प्रण लिया था, ठीक उसी प्रकार श्री राम के आदर्शों का पालन करते हुए हमने भी आतंकवाद को जड़ से समाप्त करने का संकल्प लिया है। यावेळी आपल्या खोडसाळ आणि कुरापतखोर शेजाऱ्याला वटणीवर आणण्यासाठी भारतानं कडक आणि कठोर भूमिका घेतली आहे। त्यामुळे समझने वालों को इशारा ही काफी है, याप्रमाणे पाकिस्तान भारताचा हा करेक्ट संदेश परफेक्टली समजून घेणार का हेच पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।